तर नगरपंचायतीनं पहिला भोंगळ कारभार करून हा जो हेळाचा प्रश्न होता त्या हेळाला बिनकामाचा खर्च करून हेळातून 4 इंची पाईपानं पाणी न्यायचं आहे. तो पाईपाचे पाणी तिथं गेल्यानंतर ते लहान म्हणजे जी वसतिगृहाची मुलं आहेत त्यांना आरोग्याला धोकादायकच आहे पाणी. कारण का हे पाणी झिरपाले ते सगळ्या गावाचं सांडपाणी येऊन त्या हेळात झिरपतं आहे आणि ते पाणी सांडपाणी तिकडे नेलं आणि त्यामुळे आरोग्याला धोका आहे पहिला. आणि दुसरं म्हणजे तिथं जे आपल्याला विहीर एक 5 लाखात विहीर झाली असती अथवा 2-4 बोर मारले असते तर एक 2-4 लाखातच काम झालं असतं, म्हणजे प्यायच्या पाण्यासह व्यवस्था झाली असती. पण यांनी भोंगळ कारभार असतो किंवा पैसे लाटण्याचा प्रकार आहे तो करण्यासाठी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अथवा जे नगर पदाधिकारी असतील त्यांच्या याच्यातून झालेला आहे. याला किती खर्च केला आहे? 56 लाखाचा एक अंदाजित खर्च केलेला आहे त्यांनी. तो 5 ते 10 लाखाचं काम होणार होतं ते 56 लाख रुपये घालवले त्याच्यासाठी. गोविंद दरक, हातकणंगले. मुळात म्हणजे हे 6 महिन्यापूर्वी विषय आलेला होता. जनतेतून चर्चा सुद्धा चालू झाली होती. नगरसेवकातून, लोकप्रतिनिधीतून, नगरपंचायतीमधून ही सुद्धा चर्चा चालू होती. आम्ही सुद्धा स्थानिक लोकांच्या माध्यमातून आणि स्थानिक तिथं जी कोणतं उमेदवार म्हणजे भावी उमेदवार असेल त्याची सुद्धा माहिती घेऊन अर्ज दाखल केलेला होता. परंतु ते अर्ज दाखल केल्यावर त्यांच्यावर काहीतरी बंधनं आली, लोकांनी काहीतरी म्हणलं त्यामुळे ते अर्ज दाबलं गेलं. परंतु आज ह्यो हेळ इथं दिसतोय, ह्या हेळामध्ये इतकं घाण पाणी आहे की तिकडे बघायचं तर सोडा, आज त्याचा वास इथं पत्र येतोय बघा. आज इतका मला वाटतं 56 लाख किंवा 53 लाखाचा निधी लावण्यात आलेला होता, आलाय म्हणून सांगितलं होतं. परंतु एवढा खर्च करायची निधी गरज सुद्धा नव्हती. 15 ते 16 लाखामध्ये काम झालं असतं. तिथं आता सुद्धा नगरपंचायतमध्ये काहीतरी पत्रव्यवहार झालेला आहे म्हणून तिथं माहिती घेतलेली आहे की त्या हॉस्टेलच्या जाग्यामध्ये जे बोर मारल्यात त्याला पाणीच लागत नाही असं त्यांचा अंदाज आहे. परंतु त्याच्या पाठीमागल्या साईडला वस्ती आहे, ग्रामीण रुग्णालय परिसर, त्या भागात 50 फुटावर 100 फुटावर पाणी लागायला लागलंय. मग आज का पाणी लागत नाही? यांनी शहानिशा केली का? पहिला काय फंड खर्च करायचाच म्हणून खर्च केला. परंतु आज तिथं जी वसतिगृहामध्ये मुलं आहेत त्यांच्या जीविताला ह्या पाण्याचा निश्चितपणे धोका आहे. यांनी सांगितलं की आम्ही 3 महिन्याला हे पाणी चेक करणार. कोण पाणी चेक करत बसणार? कुठला अधिकारी पाणी चेक करतोय? ह्याचा खुलासा करावा त्यांनी. आणि आज जे 56 लाखाचा निधी आम्ही एका प्रतिनिधीला विचारलं, बाबा म्हटलं बाबा हे काय आहे, एवढा तुम्ही निधी का खर्च करायला लागलाय? तर नाही, ह्यो फंड परत जातोय. अहो त्याला दुसरा फेज आहे का ना? दुसरा फेज आहे का नाही? त्याला ते दुसऱ्या ह्याच्यावर लावलं असतं ना. काय ते अधिकाऱ्यांनी पैसे खाल्लं असतं? तिला पैसे खाल्लं असतं काय त्या अधिकाऱ्यांनी? मग ह्यांची काय मिलीभगत झाली नगरपंचायतची आणि वरिष्ठ अधिकारी त्यांचे जे आहेत त्या लेवलवर काम करणारी आहेत त्यांची काय मिलीभगत झाली आपल्याला माहित नाही. परंतु हे जे काम झालेलं आहे एकदम चुकीचं आहे. कुठल्याही माणसाला तुम्ही आणून इथं जर दावला तर हे पाणी त्यांनी त्या हॉस्टेलला खर्चाला नेण्याजोगं सुद्धा नाही आहे सर. एवढी घाण परिस्थिती करून ठेवलेली आहे. माझं नाव दीपक वाडकर. माझी भाऊ साठे वस्ती विकास योजनेतून सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागामार्फत मुलांचे व मुलींचे मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृहता या योजनेला साधारण 51 लाख इतका निधी सामाजिक न्याय विभागाकडून मुख्याधिकारी हातकणंगले यांना वर्ग करण्यात आलेला आहे. सदर योजना अद्याप कार्यान्वित झालेली नाही आणि कार्यान्वित न झाल्या कारणाने सदर वसतिगृहात सध्याही टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय. सदर विभाग हा कोरडवाहू आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या बोरवेल्स मारले असता पाण्याचा स्रोत नाही आहे. याबाबतचे भूजल सर्वेक्षण विभागाचे रिपोर्ट्स या कार्यालयास उपलब्ध आहेत आणि वृत्तपत्रामध्ये ज्या काही बातम्या
या भ्रष्टाचारासंदर्भात प्रसिद्ध झालेले आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आहे. कारण सध्या अजून योजना प्रगतीपथावर आहे. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिकाकडून होत आहे. नेमकं काय चौकशी? योजना अद्याप कार्यान्वित नाही आहे. योजनेकरिता जे लागणारा निधी आहे तो शासनाने व शासनाच्या संबंधित विभागाने हा निधी मंजूर केलेला आहे. यामध्ये MGP असेल, त्यानंतर PWD असेल किंवा सामाजिक न्याय विभाग असेल, ह्या शासनाच्या ज्या काही विभाग आहेत यांनी तो निधी मंजूर केलेला आहे. हे अंदाजपत्रक त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि हा निधी मंजूर त्यांच्यामार्फत झालेला आहे. जे काही आरोप होत आहेत भ्रष्टाचारासंदर्भाचे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हे नाही. या संदर्भाची कागदपत्र या कार्यालयास उपलब्ध आहेत. ती आपणास आम्ही केव्हाही हे करू शकतो, दाखवू शकतो. आता या योजनेची नेमकी काय परिस्थिती चालू आहे? योजना ही अंतिम टप्प्यात आहे. रेल्वे प्राधिकरणाचा अजून थोड्या अंतरासाठी 1 किलोमीटर अंतरासाठी किंवा एक अर्धा किलोमीटर अंतरासाठी रेल्वे प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे पाईपलाईनकरिता. ते अद्याप न मिळाल्याने ही योजना तात्पुरती प्रलंबित आहे. तथापि 51 लाख इतका जो निधी आहे हा मुख्याधिकारी नगरपंचायत हातकणंगले यांना वर्ग करण्यात आलेला आहे. यामध्ये सामाजिक न्याय विभाग अंतर्गत कोणतीही निविदा अथवा कोणतीही प्रक्रिया ही सामाजिक न्याय विभागामार्फत समाज कल्याण कोल्हापूर मार्फत झालेली नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.